नाही का, सगळा डॉक्टरनीच अभ्यास करायचा आणि त्यांनी पैसे द्यायचे. आम्ही डॉक्टरच्या टेबलावर पैसे ठेवले की त्यांना वाटतं की डॉक्टरनी जादू केली पाहिजे. सकाळी येतात, भेटतात, 10 वेळा संडास झालेली असते, औषध दिलेलं असतं, संध्याकाळी फोन करतात अजून थांबली नाही म्हणून. मी त्यांना सांगितलं ती गोळी म्हणजे काय, दरवाजा आहे की खालून बंद होईल, असं काय करता येईल? असं काहीच करता येत नसतं. आपण काही वेळ देणार की नाही या सगळ्या गोष्टींना. आजार कशामुळे होतात ते ध्यानात घेतलं पाहिजे. 1:30-2 वाजता जेवण झालेलं असतं आणि 3-3:30ला मित्राकडे भजे आले समोर पकोडे की आम्ही खाऊन टाकणार, मग आजार येणार नाही तर कसं, हे आपल्याला समजलं पाहिजे की नाही. मग ह्या समजणाऱ्या गोष्टी कळाव्यात, समजलेल्या गोष्टी, माहीत असलेल्या गोष्टी कळाव्यात, यासाठी माझा हा प्रयत्न आहे. तेव्हा आजार ध्यानात घेतला पाहिजे. अस्वच्छ बोटांनी डोळा खाजवला तर डोळे येतात. सर्दीकडे लहान मुलांच्या दुर्लक्ष केलं तर कान फुटतात. हे पक्कं ध्यानात ठेवायचं. टॉन्सिलायटिस किंवा असे जे आजार असतात त्याकडे पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या आजाराकडे लक्ष दिलं नाही तर मग ते आजार बळावत जातात. तर आजार कशाने होतात? जंतूमुळे होतात. हे जरी खरं असलं तरी 80% जंतू हे आपोआप बरे होणारे असतात, ते मरणारे असतात. त्यामुळे त्यांना आपण वाव दिला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. डॉक्टर म्हटल्यानंतर मला एक विनोद आठवला, थोडं हसायला हरकत नाही मध्ये मध्ये. एक कार्डिॲक सर्जन मी नुकताच पास झालेला, गोल्ड मेडलिस्ट, मोठं हॉस्पिटल टाकलं, पहिला पेशंट ॲडमिट केला, ओपन हार्ट सर्जरी. पेशंटला OTमध्ये टेबलावर झोपलं. पेशंटनी पाहिलं की समोर एक फार मोठा भरगतचा फुलांचा हार लावलेला आहे कुंटीला. तर म्हटलं डॉक्टर हे हार कशाला इथे OTमध्ये? डॉक्टर म्हटले हे माझं पहिलं ऑपरेशन आहे ओपन हार्टचं. म्हणले ते जर यशस्वी झालं तर तो हार माझ्याकरता, नाही झालं तर तुझ्याकरता. डॉक्टर लोक सुद्धा मधनं मध्ये विनोद देतात आम्हाला, चांगले हसायला होतं. डॉक्टरांनी सांगितलं आता की आजारी का पडतात, खरं म्हणजे आपण आजारी पडतो. पण जर शरीरशास्त्राचा विकार सगळ्याचा अभ्यास केला तर आमच्याही असं लक्षात येतं की आजारी पडणं अवघड आहे, निरोगी राहणं फार सोपं आहे. पण काय जे लोकांना अवघड कामाची सवय झाली आहे, त्यामुळे ते अवघड कामच पटापट करतात सगळे. ठीक आहे, आपण त्याच्यावर बघू, योग तलम निश्चित मार्गदर्शन करणार आहे, पण त्याच्यावर मी नंतर बोलतो. तर आपण दुसरं क्षेत्र आहे विद्यार्थ्यांचं. प्राचार्य या ठिकाणी आहेत, गेले अनेक वर्ष विद्यार्थ्यांमध्येच असतात दिवसभर. तर ते विद्यार्थ्यांबद्दल तुमचं कसं काय म्हणणं आहे, की आजचा विद्यार्थी कशा करता येतात कॉलेजमध्ये, त्याप्रमाणे काही अभ्यास करतात का, त्यांच्या सवयी काय असतात आणि त्यांना योग्य ते ज्ञान मिळतं का नाही, या संदर्भात आपण काही मार्गदर्शन करू शकाल? म्हणजे लोकांना कळेल की आपल्यापैकी बऱ्याच जणांची मुलं मुली असतील कॉलेजमध्ये, ते कॉलेजमध्ये काय उद्योग करतात ते जरा तपशीलवार सांगतील आपल्याला. हॅलो हरिओम. खरं तर आपण मागच्या 10 ते 20 वर्षापासून बघत आहोत की एज्युकेशन फील्डमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहेत. आणि आता प्रत्येकाचे रोल्स जे आहेत, पॅरेंट्सचे रोल्स, विद्यार्थ्यांचे रोल्स आणि शिक्षकांचे रोल्स, हे बऱ्यापैकी डिफाईन झालेले आहे. पण त्यामध्ये जे बिहेवियर आहे विद्यार्थ्यांचं ते ड्रास्टिकली चेंज झालेलं आहे. याला कारण हे तिन्ही जे स्टेक होल्डर्स आहेत, शिक्षक, विद्यार्थी आणि पॅरेंट्स, हे तिन्ही जबाबदार आहेत. एक पहिलं बिहेवियर विद्यार्थ्यांचं असं लक्षात येतं आहे की एज्युकेशनल अकादमिक बिहेवियर, म्हणजे विद्यार्थी घरून निघतात, कॉलेजला येत नाही. एक पॅटर्न असा आहे. काही विद्यार्थी असे आहेत की जे रेग्युलर 90%च्या वर अबोव असतात, ते विद्यार्थी कॉलेजला रेग्युलर क्लासेस अटेंड करतात. आणि जो मिडल त्याच्यामधलं जी रेंज असते ती कधी कॉलेजला येतं, कधी क्लासेस करतं. आणि आज जे आपण जे पॅटर्न बघत आहोत, कॉम्पिटिशनचं बघत आहोत, जवळपास 12वी पास झालेले विद्यार्थी, यावेळेस 12वीला जवळपास 8 ते 10 लाख विद्यार्थी ॲपियर झाले होते. त्यानंतर त्या 10 लाख विद्यार्थ्यांचा जेव्हा तुम्ही 10वीचं पर्सेंटेज चेक केलं, ते त्यामध्ये 1 लाख विद्यार्थी असे होते ज्यांचं 90%च्या वर मार्क्स होते. जे यावेळेस 12वीला 8 ते 10 लाख विद्यार्थी MSCETला अपेअर झाले होते, त्यापैकी 1 लाख विद्यार्थी असे होते की ज्यांचं 90%च्या वर 10वीला मार्क्स होते
आणि त्यांचं जेव्हा मागच्या 2-3 वर्षामध्ये ॲनालिसिस केलं तर हार्डली 5% असे विद्यार्थी होते की जे CETला 50% क्रॉस करत होते, म्हणजे ॲक्च्युली 150 मार्क्स क्रॉस करत होते 200पैकी. म्हणजे बाकीचे जे 95% 90% विद्यार्थी यांचं होतं आहे काय, खरोखर हा चिंतेचा विषय आहे. आणि याच्यामध्ये पॅरेंट्सचं एक महत्त्वाचा रोल आहे. बऱ्याच वेळा असं होतं जे बिहेवियर पॅटर्न जे आता मी सांगत आहे त्यामध्ये एक अकॅडमिक बिहेवियर आहे की विद्यार्थी आल्यानंतर कॉलेजमध्ये आल्यानंतर त्याचं स्टडी पॅटर्न काय राहतं, स्टडी हॅबिट्स काय राहतात, तो कोणासोबत राहतो, तो ग्रुप डिस्कशनमध्ये किंवा पार्टिसिपेशन घेतो की नाही, त्यानंतर त्याचं सोशल बिहेवियर कसं आहे कॉलेजमध्ये, तो एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करतो का, त्यानंतर त्याचं डिजिटल डिस्ट्रॅक्शन किती आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जे की पॅरेंट्स याच्यामध्ये पूर्णतः ॲक्च्युली अन्यभिन्न आहे याच्यामध्ये. आणि आम्हाला असं लक्षात आलं आहे की ज्या केसेस कॉपी केसेस आहेत, ज्या केसेस माल प्रॅक्टिसेसच्या ज्या केसेस आहेत, कॉपी केसेस आहेत किंवा विद्यार्थी इतर गोष्टीमध्ये जे इंडल्ज आहेत, या केसेसमध्ये 99% केसेसमध्ये पॅरेंट्सला याबद्दल माहीतच नसतं. जेव्हा ती केस एक्स्ट्रीम कंडिशनला जाते तेव्हा ते पॅरेंट्सला माहीत होतं आणि त्यामुळे पॅरेंट्सवर मार्ग नसतो. एक तर विद्यार्थी हा एक जसं सबस्टन्स ॲब्यूज जो म्हणतो आपण की काहीतरी ड्रग्ज असतील किंवा अल्कोहोल असतील याला मार्गाला लागलेला असतो. आणि बरेचसे विद्यार्थी हे अकॅडमिक बाबत पालकांना खोटं रिपोर्ट्स देतात. हे आम्हाला 3 वर्षांना जेव्हा पॅरेंट्स त्याचा TC घ्यायला येतात तेव्हा त्याच्या लक्षात येतं की या विद्यार्थ्याची पर्सेंटेज काय आहे, ह्या विद्यार्थ्याचा रेकॉर्ड्स काय आहे, हा विद्यार्थी किती क्लासेसला आला. तर ह्या ज्या गोष्टी आहे. तिसरं आहे की हेल्थ इश्यूज आणि लाईफस्टाईल बिहेवियर जे विद्यार्थ्यांचं आहे ते, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तर त्यांचं स्लीप पॅटर्न, जे स्लीप डिप्रिवेशन जे आपण म्हणतो की रात्री उशिरापर्यंत जागणे मोबाईलमुळे, तर आता हे होतच आहे. त्यासोबत इतर पण गोष्टी आहेत. त्यानंतर त्यांचं स्लीप डिप्रिवेशनसोबत डाएट, विद्यार्थ्यांचं वेळोवेळी खाणं आणि इतर हेल्थ इश्यूज, मेंटल जे स्टफनेस पाहिजे त्याबद्दलसुद्धा विद्यार्थ्यांचे बरेच प्रॉब्लेम्स आहेत. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे फायनान्शियल और इथं मॅनेजमेंटमध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट आणि टाईम मॅनेजमेंटमध्ये हा विद्यार्थी बऱ्याच वेळा फेल ठरतो, कारण त्याला मल्टिपल ॲक्टिव्हिटीज करावं लागतात. आणि आता तर नुसतं क्लासमध्ये अभ्यास करून किंवा अटेंड करून होत नाही, तर त्याला एक्स्ट्रा क्लासेस असतात, काहीतरी एक्स्ट्रा कोर्सेस लावावं लागतात आणि त्याच्यामध्ये तो टाईम मॅनेज करू शकत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं मॅनेजमेंट म्हणजे मनी मॅनेजमेंट म्हणजे घरून तर पैसे येतात, पण विद्यार्थी बऱ्याच वेळा जे कॉस्टली फूड्स आहे, त्यानंतर इतर राहणं आहे, इतर गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तो बजेटरी प्लॅनिंग करू शकत नाही. तर या ज्या गोष्टी आहे, ओव्हरऑल ही सिच्युएशन जी आहे ही वर्स्ट होताना दिसतं आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये असं लक्षात येतं की विद्यार्थी यामध्ये बऱ्यापैकी मॅनेज करायला शिकत नाही. विद्यार्थी विशेषतः ग्रामीण भागातले जे विद्यार्थी असतात ते जेव्हा शहरात येतात तेव्हा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम त्यांना फेस करावा लागतो. एकतर त्यांना सिटीच्या विद्यार्थ्यांसोबत कॉम्पीट करावं लागतं आणि त्यासोबत त्यांचं डाएट, फूड, राहणी, इतर ज्या गोष्टी आहेत, ट्रान्सपोर्टेशन, या गोष्टीसुद्धा त्यांना मॅनेज करावं लागतात. आणि या गोष्टी जर ते मॅनेज करू शकला नाही तर त्यांच्यावर ते एकतर अँझायटी तर असतेच की या विद्यार्थ्यांसोबत कॉम्पीट करायचं, त्यासोबत या ज्या गोष्टी मॅनेज करता करता ते ॲक्च्युली फेल होतात, कधी डिप्रेशनमध्ये जातात, कधी ट्रेस येतो आणि मग त्यामधून हळूहळू कॉलेजला बंक करणे, कॉलेज अटेंड न करणे, खोटे बोलणे आणि अशा गोष्टी लक्षात येतात आहे. तर हे जरी आहे तर आणि हा कॉलेजमध्ये जनरली तुमच्या लक्षात आम्ही जे बघतोय की हा एक ग्रुप असतो असा बराचसा कॉलेजमध्ये आणि तो ग्रुपमध्ये बाकीचे विद्यार्थी ओढले जातात. तर पॅरेंट्ससाठी हे खूप आता महत्त्वाचं आहे की कॉलेजमध्ये जर तो विद्यार्थी जात असेल तर नेमकं काय होतं आहे कॉलेजमध्ये ॲक्च्युली हे डोळसपणे बघणं आवश्यक झालेलं आहे. जरी तो विद्यार्थी जरी तुम्हाला परफॉर्म करत असेल, असे बरेच विद्यार्थी दिसतात आहे की फर्स्ट इयरला परफॉर्म केलं, सेकंड इयरला परफॉर्म केलं आणि थर्ड इयरला एकदम डाऊन झालेलं आहे. तर याला कुठेतरी ते त्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये जर ओढल्या गेले ते विद्यार्थी तर हे डिप्रेशनमध्ये जातात. आणि ही जी गोष्ट असते ही नंतर पॅरेंट्सला लक्षात येतं, तोपर्यंत बराचसा वेळ निघून गेलेला असतो आणि बियॉन्ड रिपेअर. त्यामध्ये नंतर तो विद्यार्थी तो रिपेअर होऊ शकत नाही किंवा तो रिकवर होऊ शकत नाही, कारण त्याला ती सवय झाली असते फ्रेंड सर्कलची. तर हा सगळ्यात मोठा इश्यू जो आहे तो पॅरेंट्सच्या बाबतीत आहे की जे दुर्लक्ष होतं आहे. आणि
तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये की करिअरचं जे सिलेक्शन आहे, ऑप्शन्स आहेत, फ्युचर करिअर ऑप्शन्स, त्याच्यासाठी सुद्धा बरंचसं विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम जातात आहे की नेमकं पुढे करायचं काय याबद्दल विद्यार्थ्यांना नॉलेज नसतं. आणि याला प्रॉब्लेम जो आहे याला फॅमिली बॅकग्राऊंडसुद्धा एखादे कारण असू शकतं, त्यांचं सोशल बॅकग्राऊंडसुद्धा असू शकतं. तर याच्यामध्ये विद्यार्थी बरेचसे ट्रेसमध्ये राहतात की नेमकं करायचं का, त्यांचा जो मार्ग नसतो समोरचा, ते फक्त जस्ट पास होत राहतात. तर हा जो पॅटर्न आहे किंवा हे बिहेवियर आहे हे बऱ्यापैकी ॲक्च्युली सगळ्या महाविद्यालयामध्ये आहे. आणि याच्यात असं लक्षात आलं की हार्डली जे टॉपचे 10% विद्यार्थी असतात, 5 ते 10% आपण टॉप 10 म्हणतो, तेच विद्यार्थी परफॉर्म करतात. पण त्यामध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्यांना एक अँझायटी असते. टॉप 10मध्येचा प्रॉब्लेम तो वेगळा असतो, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम. त्यामध्ये जर एखादा विद्यार्थी जर डाऊन झाला, त्याचे पर्सेंटेज जर डाऊन झाले, तर तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. तर हे जे पॅटर्न्स आहेत, बिहेवियर पॅटर्न्स, याला खरोखर समुपदेशनाची आवश्यकता आहे. जे सुरुवातीपासून जेव्हा एज्युकेशन चालू होतं तेव्हापासून त्यांनी या पर्टिक्युलर यामध्ये सस्टेन करता आलं पाहिजे, याच्यासाठी समुपदेशन आवश्यक. थँक्यू. सर, तुम्ही दोन्ही गोष्टी सांगितल्या. काही विद्यार्थी चांगले पण असतात, काही वाईट पण असतात. माझं म्हणणं पर्सेंटेज सांगता येईल का, किती पर्सेंटचे विद्यार्थी चांगल्या कॅटेगरी देतील, किती वाईट कॅटेगरी, जनरल ऑफकोर्स? जनरली असं लक्षात आलं आहे की क्लासमध्ये जवळपास जे बॅक बेंचर्स म्हणतो आपण जे असतात, correct. तर ते बऱ्यापैकी त्यामधले फक्त 10 to 20% हे न्यूसन्स क्रिएट करणारे विद्यार्थी असतात. 10 to 20. बाकी 80% हे विद्यार्थी हे ॲक्च्युली त्या वेल टू डू कंडिशनमध्ये असतात. त्यातले जे टॉपर्स असतात ते असतात. पण जे मधातली रेंज असतात त्यांना जेवढं पर्सेंटेज मिळतं, जेवढं परफॉर्मन्स असतं, ते त्याच्या सॅटिस्फाईड असतात. कारण की त्यांना माहीत असतं की आपलं परफॉर्मन्स एवढं होतं आहे आणि हे आपल्या ॲबिलिटीप्रमाणे आहे. पण जे 10 ते 20% जे न्यूसन्स क्रिएट करणारे असतात किंवा जे या ग्रुपमध्ये असतात, ते मग त्या एखाद्या विद्यार्थ्याला, बाकीच्या विद्यार्थ्यांना त्या ग्रुपमध्ये ओढतात. आणि त्याच्यामुळे हे जे बाकीचं जे आहेत सबस्टन्स ॲब्यूज जे म्हणतो आपण, की ड्रग्ज असेल, अल्कोहोल असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या घडतात. म्हणजे मग ते 10-20% विद्यार्थीच डॉमिनेट करतात सगळ्यांना, असा अर्थ होतो. त्याच्याकरता आम्ही एक योगाचा प्रयोग केला होता. गडहिंग्लज म्हणून आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. तिथे आमचे एक शिक्षक आहेत, ते प्राचार्य होते ज्युनियर कॉलेजला. तेव्हा त्यांच्यापुढे हा प्रश्न होताच. तेव्हा त्यांनी काय केलं, हे जे 20% वाले विद्यार्थी आहेत त्यांना ग्रुप केला एक,